आज यहाँ 293 अभिमन्यु बैठे हैं। भले ही आपके पास करण जैसे धुरंधर हो, शकुनी जैसे कुटिल रणनीतिकार हो, धर्म हमारे साथ है, धर्म हमारे साथ है। ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದ ಅನುರಾಗ್ ಠಾಕೂರ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಮೇಲೆ ಕಟುವಾದ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಭಾರತದ ಸೀಮಿತ ಜ್ಞಾನವನ್ನ ಹೊಂದಿರೋ ಆಕಸ್ಮಿಕ ಹಿಂದೂಗಳು ಅಂತ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೇರವಾಗಿ ಹೆಸರುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳದೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ತಿಳುವಳಿಕೆಯ ಕೊರತೆಯನ್ನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು. ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಅಭಿಮನ್ಯುವನ್ನ 7 ಮಹಾರಥಿಗಳು ಕೊಂದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ರು. आज यहाँ 293 अभिमन्यु बैठे हैं। भले ही आपके पास करण जैसे धुरंधर हो, शकुनी जैसे कुटिल रणनीतिकार हो, धर्म हमारे साथ है, धर्म हमारे साथ है। ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಮಹಾಭಾರತವನ್ನ ಓದಿಲ್ಲ ಅಥವಾ ನೋಡಿಲ್ಲ ಅಂತ ಸೂಚಿಸುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಅವರ ಭಾಷಣಗಳು ಅಂಕಲ್ ಸ್ಯಾಮ್ ಅಥವಾ ಅಂಕಲ್ ಸೊರೋಸ್ನಂತಹ ಬಾಹ್ಯ ಮೂಲಗಳಿಂದ ಪ್ರಭಾವಿತವಾಗಬಹುದು ಅಂತ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಸೂಚಿಸಿದ್ರು. ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದರು, ರೈತರು ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರು ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಅದರಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿರೋ ಚಕ್ರವ್ಯೂಹದ ಮೂಲಕ ಭಯ ಹರಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹರಿಯಾಣದಲ್ಲಿ ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಚಕ್ರವ್ಯೂಹದಲ್ಲಿ 6 ಜನರು ಅಭಿಮನ್ಯು ಅನ್ನೋ ಯುವಕನನ್ನ ಕೊಂದಿದ್ರು. ಚಕ್ರವ್ಯೂಹದಲ್ಲಿ ಹಿಂಸೆ ಮತ್ತು ಭಯ ಇದೆ. ಅಭಿಮನ್ಯು ಚಕ್ರವ್ಯೂಹದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಕೊಲ್ಲಲ್ಪಟ್ರು ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಕಮಲ ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಸಂಕೇತ ಅಲ್ಲ, ಭಾರತದಲ್ಲಿ ಗಮನಾರ್ಹವಾದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನ ಹೊಂದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೂಡ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ರು. भले ही आपके पास नारायणी सेना हो, लेकिन स्वयं भगवान कृष्ण हमारे साथ है, स्वयं भगवान कृष्ण हमारे साथ है। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता शरण में दिखाया। माननीय सभापति जी, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता शरण में रख दिया जब मात, तो किस बात की चिंता। हमारे साथ तो जनता रूपी रघुनाथ है और आगे भी रहने वाला है। ಕಮಲವನ್ನ ಅವಮಾನಿಸುವುದು ಶಿವ, ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧ ಮತ್ತು ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಅವಮಾನಿಸೋದಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಕಮಲದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡೋಕ್ಕೂ ಮುನ್ನ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಆರೋಪಕ್ಕೆ ವಿವರವಾದ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ರು. ಚಕ್ರವ್ಯೂಹ, ಹಲ್ವಾ, ಮೀಸಲಾತಿ, ಅಗ್ನಿವೀರ್ ಮತ್ತು ಎಂಎಸ್ಪಿಯಂತಹ ವಿವಿಧ ವಿಷಯಗಳನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಠಾಕೂರ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರನ್ನ टारगेट मारिए मातनाडिद्रो. आप देखिए, ये कल से हलवा बांटने की बात कर रहे थे। अध्यक्ष महोदय, झूठ के पैर नहीं होते। ये झूठ अक्सर कांग्रेसियों के कंधे पर सवार होकर सैर करते हैं, जैसे मदारी के कंधे। ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರನ್ನ ಮಹಾಭಾರತದ ಪೌರಾಣಿಕ ಯೋಧ ಅಭಿಮನ್ಯುವಿಗೆ ಹೋಲಿಸಿದ್ರು. ಕಳೆದ 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅನೇಕರು ಅಭಿಮನ್ಯುವನ್ನ ಬಲೆಗೆ ಬೀಳಿಸೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಫೇಲ್ಯೂರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. आप जिस अभिमन्यु को घेरने की कोशिश पिछले 22 सालों से कर रहे हैं, गुजरात से लेकर दिल्ली तक, आपके योद्धा और आपकी सरकारें निपट गई, लेकिन आप उनको घेर पाए क्योंकि वो जनता के दिलों में बसे हैं। आज यहाँ 293 अभिमन्यु बैठे हैं। भले ही आपके पास करण जैसे धुरंधर हो, शकुनी जैसे कुटिल रणनीतिकार हो, धर्म हमारे साथ है, धर्म हमारे साथ है। ಹಾಗೆ ಹಲ್ವಾ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಟೀಕೆಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟ ಠಾಕೂರ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾಗಲಿಂದ ಅನೇಕ ಹಗರಣಗಳ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನ ಎತ್ತಿ ತೋರಿಸಿದ್ರು. ಬೋಫೋರ್ಸ್ನಿಂದ 2G ಹಗರಣದಿಂದ ಯಾರಿಗೆ ಲಾಭ ಆಯಿತು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. राहुल जी बताइए, हलवे की बात की थी, जीप घोटाले का हलवा किसने खाया? बोफोर्स घोटाले का हलवा किसने खाया? अंतरिक्ष देवास घोटाले का हलवा किसने खाया? नेशनल हेराल्ड के घोटाले का हलवा किसने खाया? सबमरीन घोटाले का हलवा किसने खाया? अगस्ता वेस्टलैंड घोटाले का हलवा किसने खाया? 2G स्कैम हलवा किसने खाया? कॉमनवेल्थ स्कीम का हलवा किसने खाया? कोयला घोटाले का हलवा किसने खाया? आप
जिस अभिमन्यु को घेरने की कोशिश पिछले 22 सालों से कर रहे हैं, गुजरात से लेकर दिल्ली तक आपके योद्धा और आपकी सरकारें निपट गई, लेकिन आप उनको घेर पाए क्योंकि वो जनता के दिलों में बसे हैं। आज यहाँ 293 अभिमन्यु बैठे हैं, भले ही आपके पास करण जैसे धुरंधर हो, शकुनी जैसे कुटिल रणनीतिकार हो, धर्म हमारे साथ है, धर्म हमारे साथ है। भले ही आपके पास नारायणी सेना हो, लेकिन स्वयं भगवान कृष्ण हमारे साथ है, स्वयं भगवान कृष्ण हमारे साथ है। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता शरण में दिखाया। माननीय सभापति जी, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता शरण में रख दिया जब मात, तो किस बात की चिंता। हमारे साथ तो जनता रूपी रघुनाथ है और आगे भी रहने वाला है। आप देखिए, ये कल से हलवा बांटने की बात कर रहे थे। अध्यक्ष महोदय, झूठ के पैर नहीं होते, ये झूठ अक्सर कांग्रेसियों के कंधे पर सवार होकर सैर करते हैं, जैसे मदारी के कंधे। सर इसको देख लीजिए। माननीय सभापति जी, झूठ सब के बजाय आप असत्य कहें। झूठ असंसदीय है, उसको हम कार्रवाई का हिस्सा नहीं है। असत्य कहें। माननीय सभापति जी, आई हैव ऑलरेडी गिवन रूलिंग मिस्टर वेणुगोपाल जी, आई हैव गिवन रूलिंग प्लीज। माननीय सभापति, असत्य के पैर नहीं होते, असत्य के पैर नहीं होते, और ये असत्य अक्सर कांग्रेसियों के कंधे पर सवार होकर सैर करता है। जैसे मदारी के कंधे पर बंदर होता है, वैसे ही राहुल जी के कंधे पर झूठ का बंडल होता है। जैसे मदारी के कंधे पर बंदर होता है, वैसे ही राहुल जी के कंधे पर झूठ का बंडल होता है, जिसे वो रोज यहाँ परोसते हैं। ये बजट पर, सदन पर। माननीय सभापति जी, जिस व्यक्ति को बजट निर्माण की प्रक्रिया का पता ना हो, संसदीय कार्य में रुचि ना हो, मात्र अध्यादेश को फाड़ने का काम किया हो, उससे क्या अपेक्षा की जा सकती है। मैं पूछना चाहता हूँ, हलवा किसको मिला? मैं पूछता हूँ, हलवा किसको मिला? राहुल जी बताइए, हलवे की बात की थी, जीभ घोटाले का हलवा किसने खाया? वो फोर्स घोटाले का हलवा किसने खाया? अंतरिक्ष देवास घोटाले का हलवा किसने खाया? नेशनल हेराल्ड के घोटाले का हलवा किसने खाया? सबमरीन घोटाले का हलवा किसने खाया? अगस्ता वेस्टलैंड घोटाले का हलवा किसने खाया? 2G स्कैम हलवा किसने खाया? कॉमनवेल्थ स्कीम का हलवा किसने खाया? कोयला घोटाले का हलवा किसने खाया? वाल्मीकि योजना घोटाले का हलवा किसने खाया? चारा घोटाले का हलवा किसने खाया? यूरिया स्कैम का हलवा किसने खाया? राहुल जी, हलवा मीठा था या फीका?